पुन्हा बघूयात आपण राज्यातल्या अवकाळीबाबतच्या बातम्या. जाऊयात धुळ्यामध्ये. तालुक्यासह जिल्हाभरात झालेल्या गारपिटीनं शेतीचं प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, बाजरी, कांद्यासारखी महत्त्वाची पिकं अवकाळीमुळे संकटात मातीमोल झालेली आहेत. गेल्या आठवड्यातही पावसानं दणका दिला होता, मात्र आता पुन्हा एकदा गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे बळीराजा पुरता कोलमडलाय. तर शेताच्या बांधावरून काय नेमकी परिस्थिती झाली आहे पिकांची, दाखवतात आमचे प्रतिनिधी भूषण आहिरे. धुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटीसह अवकाळी पावसाने काल संध्याकाळी चांगलेच झोडपले आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या दृश्यावरून आपल्याला लक्षात येईल कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे. आपण जर बघितलं तर हा काढणीला आलेला बाजरी पीक आहे आणि अक्षरशः हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. काही दिवसांमध्येच हे पीक काढणीला आलेलं होतं आणि त्यापूर्वीच या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हे संपूर्ण बाजरीचं पीक पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे. अशीच काहीशी संपूर्ण परिस्थिती जिल्ह्याभरामध्ये बघायला मिळाली आहे. कांदा पीक असेल, बाजरी असेल, गहू असेल, मका पीक असेल, अशा विविध प्रकारच्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. आता जर आपण बघितलं तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे या नुकसानीची लवकरात लवकर पाहणी करण्यात यावी आणि ही नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. धुळ्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज.